करावे गावात जागरण 2017च्या अंतर्गत गावदेवीचा फुलोरा एकविरेच्या माहेरा हा कार्यक्रम संपन्न झाला, ज्यात सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले। याचा आमदार मंदा म्हात्रेंनी आनंद घेतलाय। तसेच करावे खाडीपर्यंत जाण्यासाठी ब्रिज बांधण्यासाठीही आश्वस्त केलंय। रविवारी करावे गावात गावदेवीचा फुलोरा एकविरेच्या माहेरा याचं आयोजन जागरण 2017 या अंतर्गत गावदेवी कोळी नृत्य मंडळाने केलेलं होतं, ज्यात आमदार मंदा म्हात्रे उपस्थित होत्या। यावेळी लोकप्रिय लोकगीते, बहारदार नृत्य, मजेदार मिमिक्री आणि लोकपरंपरा व रंगील्या लावण्या यांनी सजलेल्या कार्यक्रमांनी बहार आणली। यात आमदार मंदाताईंनी आनंद व्यक्त केला। तसेच त्यांचा यावेळी रीतसर सत्कार करण्यात आला। दरम्यान उपस्थितांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या की प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे 2015 पर्यंतची सर्व घरे नियमित होणार आहेत, यामुळे गावकऱ्यांचा फायदा होईल। तसेच करावे गावातून करावे खाडीकडे जाताना पाम बीचवर अनेक अपघात घडतात, यासाठी लवकरच एका ब्रिजची देखील निर्मिती करण्यात येईल असं सांगून त्यांनी उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत। 12 वर्ष लागलेलं आहे, 16 वर्षात पदार्पण करणार आहात। 12 वर्ष ही गावदेवीची सेवा आणि जत्रा आपण सर्व मंडळ इथे करीत आहात आणि जत्रा आणि लोकांसाठी करमणुकीचे सांस्कृतिक कार्यक्रम आपण इथे आयोजित करता, त्याबद्दल मी मनापासून आपल्याला धन्यवाद देते की कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्व ग्रामस्थांना, इथे राहणाऱ्या लोकांना एकत्रित करून वेगळा संदेश देण्याचं काम या नव्या मुंबईमध्ये करत आहे। त्याबद्दल मला आनंद वाटतो। आताच एक जण माझ्या कानामध्ये बोलत होतं की ताई, या अंडरग्राउंड ब्रिज झाला पाहिजे। मी आपल्याला नक्की सांगते की पुढच्याच महिन्यात अंडरग्राउंड ब्रिजची मीटिंग होऊन हे काम लवकरात लवकर एक आमदार या नात्याने मी करून दिल्याशिवाय राहणार नाही। गेल्या वर्षी इथे उद्घाटन झालं होतं जत्रेत, मी आली होती, एवढे नारळ फुटलेले होते, पण अजूनही काम झालं नाही। मी वाट बघत होती की आपल्याला सांगितलं आपण नक्कीच हे काम केल्याशिवाय राहणार नाही। दुसरी आनंदाची बातमी आपल्या प्रकल्पग्रस्तांसाठी की कालच सभागृहामध्ये परत निर्णय झाला की 2015 पर्यंतची घरे ही तोडली जाणार नाही। त्यात प्रकल्पग्रस्त असतील किंवा इतर लोक असतील, 3 वेळा सरकारने हायकोर्टामध्ये अपिडेट दिलं होतं। या दोन्ही सभागृहामध्ये पुन्हा वेगळं बिल आणून 2015 ची घरं कायम करणार हे निर्णय घेतलेला आहे आणि आता पुन्हा आम्ही हायकोर्टातून तो आपल्याला म्हणजे तोपर्यंत तरी कोणी अधिकारी आपल्या घराला हात लावणार नाही। कृपया नवीन बांधकाम करू नका आणि करत असाल तर ती थांबवा, कागदपत्र तयार करा तुमची घरांची आणि मग मला सांगा, किंवा कुठे काम होत नसेल तर आम्ही आहोतच। ही कमिटी आहे, जी कमिटी आज व्यासपीठावर आहे, त्यांच्या मार्फत जरी तुम्ही आलात तरी चालेल। मध्यंतरी आपल्या लोकांचं आंदोलन झालं, मोर्चा झाला, पण 2012चा निर्णय आणला। मी 2015चा गेल्या वर्षीच आणला होता, माझ्याकडे पत्र आहे। तरी काही लोकांनी क्रेडिट घेण्यासाठी आणि तुमची दिशाभूल करण्यासाठी हे करत असलं तरी माझा बंधू भगिनींना विनंती आहे की आपण आपला अमूल्य मत देऊन माझ्यावर जो विश्वास दाखवलाय तो विश्वास मी सार्थकी ठरवल्याशिवाय राहणार नाही। मला 2.5 वर्ष झाली, काही लोक 15 वर्ष होती, पण कधी ग्रामस्थांना कुठल्या गावात सुविधा प्राप्त झाल्या नाही। ही आपली परिस्थिती या मैदानामध्ये येताना 10 वेळा पडता वाचली, इतके खडे, दगड, खड्डे, हे सगळं जर सुधारायचं असेल तर तुम्ही आम्ही सगळ्यांनी एकत्रित येऊन प्रत्येक प्रश्नावरती सुखदेव तांडेल, गजानन म्हात्रे आणि तुमची कमिटी, मला माहिती आहे व्यासपीठ हे राजकीय नाही, पण आज माझे ग्रामस्थ, माझ्या भगिनी, माझे बंधू हे मोठ्या प्रमाणात इथे आहेत। म्हणून तुम्हाला मी आजच सांगते की गेल्या 6-7 महिन्यामध्ये आज GR तर आणणारच आम्ही। आता 15 पर्यंतची कोणाची घरं तुटली जाणार नाही अशी मी आज तुम्हाला ग्वाही देते। आणि जो आपल्याकडे अधिकारी आला होता त्याची उचल मागणी आम्ही केली, थोडा वेळ लागला, काही लोकांनी राजकारण केलं,
तो जाऊ नये म्हणून, पण तो गेला आणि आज आपण सगळे मोकळा श्वास ग्रामस्थ घेत आहोत. आणि त्यामुळे मी आपल्याला आजच्या या देवीलाच प्रार्थना करते की पुन्हा आमच्या गावावर असलं संकट येऊ नये, असं एकविरा मातेच्या चरणी आणि गोवर्धनी मातेच्या चरणी प्रार्थना करते. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि पुन्हा तुम्हाला सगळ्यांना जत्रेच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. करावे गावात गावदेवीचा फुलोरा एक विरेच्या माहेराच्या अंतर्गत भक्तिपूर्ण वातावरण निर्मिती झाली, तर सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे विविध कलागुणांना वाव देखील मिळाला. कॅमेरामन सूरज कांबळेसह रिपोर्टर राज चव्हाण, MVTV.